तुमची कर्जमाफी होणार का? तुमचं कर्ज कोणत्या वर्षीचं आहे? थकीत आहे, नवजुनं आहे, रिन्युअल आहे, पुनर्गठन केलेलं आहे, जुनं आहे किंवा या अगोदर तुम्ही कोणत्या कर्जमाफीचा लाभ घेतलेला आहे का? महात्मा ज्योतिराव फुले कर्जमाफी, छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी या 2 योजना ज्या कर्जमाफीच्या झालेल्या होत्या त्यामध्ये तुम्ही लाभार्थी होते का? ते लाभार्थी जर होते तर मग तुम्हाला आता परत मिळणार का? 2000 पासूनचे 2016 पासूनचे थकीत कर्जमाफ न झालेले शेतकरी, 2017 पासूनचे कर्जमाफ न झालेले शेतकरी या सर्व गोष्टींचा उल्लेख काल कर्जमाफीचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला. त्यामध्ये सर्व मोकळं सुटसुटीत लिहिलेलं आहे. खऱ्या अर्थाने कर्जमाफीची समितीचा अहवाल आल्याच्या नंतर तो जाहीर होणे आवश्यक होते. तो जाहीर न करता विधान परिषदेच्या निवडणुकीचं कारण पुढे करून कर्जमाफी ची जवळपास पूर्ण प्रोसेस झालेली आहे, प्रक्रिया झालेली आहे, फक्त घोषणा करता येणार नाही. हो नाही करून काल अखेर शासन निर्णय निघाला, GR काढण्यात आला. आता प्रसारमाध्यमांमध्ये सोशल मीडियामध्ये सर्वदूर हा GR आहे. परंतु आजही अजूनही खूप सारे असे शेतकरी बांधव आहेत की जे PDF डाउनलोड करत नाही किंवा ज्यांना PDF कळत नाही आहे किंवा PDF केल्याच्या नंतर त्यांना ते सर्व काही वाचता येत नाही. असे खूप मोठा प्रवर्ग आहे आणि एवढं वाचल्याच्या नंतर सुद्धा खूप साऱ्या शेतकरी बांधवांना फेस टू फेस जोपर्यंत कोणी समजून सांगत नाही तोपर्यंत त्या शेतकरी बांधवांच्या मनामध्ये संभ्रम असतो. त्याकरिता हा कर्जमाफी संदर्भातला विषय, कर्जमाफीच्या विषयासंदर्भातला हा व्हिडिओ आणि या शासन निर्णयामधले महत्त्वाचे ठळक मुद्दे जे आहेत ते आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत सुटसुटीत प्रकारे समजून सांगण्याचा आपला प्रयत्न असणार आहे शेतकरी मित्रांनो. तर बघूया याचा लाभ कुणाला मिळणार आहे, कोण अपात्र असणार आहे, कोण पात्र असणार आहे, पात्रतेचे अपात्रतेचे काय निकष असणार आहे. तर व्हिडिओला जास्त मोठं न करता सुरुवात करूया. तुम्ही सुद्धा स्किप न करता शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तुम्हाला सुद्धा या शासन निर्णयानुसार तुम्ही पात्र असणार किंवा नाही, तुम्हाला कर्जमाफीचा 2 लाखापर्यंतचा लाभ मिळणार का कमी मिळणार, कितीपर्यंत मिळणार, प्रोत्साहनपर अनुदान कुणाला मिळणार कुणाला नाही मिळणार, या सर्व गोष्टी थोडक्यात छोट्या खाणी आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो. तर मित्र, या शासन निर्णयामध्ये ज्याप्रमाणे उल्लेख करण्यात आलेला आहे त्यानुसार ज्या शेतकऱ्यांकडील दिनांक 1/4/2019 म्हणजे 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2025 पर्यंत उचल केलेल्या अल्पमुदत पीक कर्जाची आणि 30/9/2025 पर्यंत म्हणजे जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर 30 सप्टेंबर 2025 अखेर थकीत असलेली व दिनांक 31/3/2026 म्हणजे या वर्षीची मार्च पर्यंत परतफेड न झालेली एक किंवा एकापेक्षा जास्त म्हणजे अनेक बँकांकडील सर्वच कर्ज खात्यावरील परंतु एकत्रित थकबाकीची मुद्दल आणि व्याजासकट म्हणजे 2 लाख रुपयापर्यंतची जे कर्ज भरेल म्हणजे ते मुद्दल आणि व्याज, मग बँका 4 असतील, 4 बँकेतली रक्कम तुमची 2 लाखाच्या वर असेल तर तो विषय नाही. त्या 4ही बँके मिळून जर तुमचे 50-50 हजार रुपये असतील किंवा 25-25 हजार रुपये असतील आणि व्याजासकट मुद्दल सगट दोन्ही मिळून जर फक्त 2 लाखापर्यंतची रक्कम असेल तरच अशा शेतकऱ्यांची जमीन धारणेचे क्षेत्र विचारात न घेता, मग समजा तुमची 2 एकर असो किंवा 5 एकर असो किंवा 2 हेक्टर असो त्याचा विचार न करता परंतु 2 लाखापर्यंत एकापेक्षा जास्त बँक असेल तरी सुद्धा हरकत नाही, परंतु व्याज आणि मुद्दल दोन्ही मिळून फक्त 2 लाखापर्यंत त्यांच्या कर्ज खात्यामध्ये 2 लाखापर्यंत कर्जमुक्तीचा लाभ देण्यात येणार आहे मित्रांनो. ही झाली एक गोष्ट. आता पुढची गोष्ट 1 एप्रिल 2019 लक्षात घ्या, 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2025 पर्यंत वाटप केलेल्या अल्पमुदत पीक कर्जाचे पुनर्गठन, फेर पुनर्गठन करून मध्यम मुदत कर्जात रूपांतर केलेल्या कर्जामधील दिनांक 30/9/2025 रोजी पर्यंत थकीत असलेल्या आणि 31 मार्च 2026 म्हणजे या वर्षाच्या मार्च महिन्यापर्यंत अखेरपर्यंत परतफेड न झालेल्या हप्त्यांची मुद्दल व व्याजासह अधिकतम म्हणजे जास्तीत जास्त 2 लाख रुपयापर्यंतची रक्कम, तोच निकष परत एक वेळ, भले जुनं असेल, पुनर्गठन असेल, फेर पुनर्गठन असेल, काही कर्जाचे हप्ते भरलेले असतील, काही कर्जाचे हप्ते भरलेले नसतील, परंतु आणि व्याज या दोन्ही मिळून फक्त 2 लाख रुपयापर्यंतची रक्कम असल्यास त्याच्या कर्जमुक्ती योजनेमध्ये समावेश करण्यात येणार आहे मित्रांनो. या योजनेमध्ये उपरोक्त नमूद केलेल्याप्रमाणे पीक कर्ज व पीक कर्जाचे केलेले पुनर्गठन, फेर पुनर्गठन कर्ज यांची 30/9/2025 पर्यंत रोजी थकीत असलेल्या व 31 मार्च 2026 पर्यंत परतफेड न झालेल्या शेतकऱ्यांच्या एक किंवा अनेक बँकांकडील सर्व कर्ज खात्याची एकत्रित थकबाकीची रक्कम विचारात घेऊन प्रति शेतकरी लक्षात घ्या, 2 शेतकरी एकाच परिवारातील असतील आणि त्यांच्या दोघांच्या नावाने जर जमीन असेल तर ते ग्राह्य धरल्या जातील मित्रांनो. तर प्रति शेतकरी 2 लाख रुपये मर्यादेपर्यंत कर्जमुक्तीचा लाभ देण्यात
येणार आहे मित्रांनो. सोबतच ज्या शेतकऱ्यांनी यापूर्वी महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 या योजनेचा लाभ मिळाला आहे, अशा शेतकऱ्यांनी दिनांक 1/4/2019 ते 31 मार्च 2025 पर्यंत उचल केलेल्या अल्पमुदत पीक कर्ज व पीक कर्जाचे केलेले पुनर्गठन, फेरपुनर्गठन केलेल्या थकीत हप्त्यांची 30/9/2025 म्हणजे मागच्या वर्षीच्या अखेर थकीत असलेली व 31 मार्च 2026 म्हणजे या आर्थिक वर्षाच्या 2026च्या 31 मार्च पर्यंत अखेर परतफेड न झालेली किंवा एकापेक्षा जास्त बँकांकडील सर्व कर्ज खात्यातील एकत्रित थकबाकी मुद्दल व्याजासह एकूण रक्कम 50,000 पर्यंत असल्यास त्यांना या योजनेत अंतर्गत 50,000 रक्कम अधिकतम मर्यादेपर्यंत कर्जमुक्तीचा लाभ देण्यात येईल. आता ही गोष्ट खूप मोठी, खूप समजून घेण्यासारखी महत्त्वाची मित्रांनो. याने स्पष्ट सांगितलेलं आहे की थकबाकीचे मुद्दल व व्याजासह एकूण रक्कम फक्त 50,000 रुपये पर्यंत असल्यास, म्हणजे या अगोदर ज्या दोन शेतकऱ्यांनी म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी ही जी आपली एक योजना या मध्ये ज्यामध्ये उल्लेख केलेला महात्मा ज्योतिराव फुले याचा लाभ घेतलेला आहे, स्पष्ट लिहिलेल्या शासन निर्णयानुसार, त्यानुसार मुद्दल व व्याजासह एकूण रक्कम 50,000 रुपये पर्यंत असल्यास त्यांना या योजनेअंतर्गत 50,000 अधिकतम मर्यादेपर्यंत कर्जमुक्तीचा लाभ देण्यात येईल. आता हा खूप मोठा विषय आहे, खऱ्या अर्थानं अन्यायकारक विषय आहे. यावर सेम सारखाच विषय राहणार आहे का काही आणखी नवीन तरतूद काढण्यात येऊ शकते, कोणी आवाज उचलल्याच्या नंतर शेतकरी नेत्यांनी किंवा आणखी कोणी, हे पाहण्यासारखं असणार आहे. कारण की ज्यांनी या अगोदर लाभ घेतलेला आहे त्यांना जर फक्त 50,000 रुपयाचाच लाभ मिळणार असेल तर मग कुठे ना कुठे हे एक वेगळा विषय असणार आहे. हे आपण शासन निर्णयानुसार सांगत आहे, समजून घेत आहे. आता सोबतच समजून घेऊया OTS मधले जे प्रकार आहे ते OTS नुसार काय, म्हणजे वन टाइम सेटलमेंट, एक वेळ समजवता. त्यानुसार सदर योजनेमध्ये 1/4/2019 ते 31 मार्च 2026 अखेर या वर्षीच्या आर्थिक वर्षाच्या मार्चच्या अखेरपर्यंत उचल केलेल्या अल्पमुदत पीक कर्ज खात्याची किंवा एक किंवा अनेक बँकांमधल्या सर्व कर्ज खात्याची मुद्दल व व्याजासह 30/9/2025 रोजी थकीत असलेली व 31 मार्च 2026 पर्यंत परतफेड न झालेली एकत्रित थकबाकी रक्कम 2 लाखापेक्षा जास्त असेल अशा शेतकऱ्यांनी प्रथम 2 लाखापेक्षा जास्त असलेली थकीत रक्कम बँकेत संस्थेस परतफेड करणे आवश्यक आहे. समजा तुमचं 2.5 लाख रुपये होत असेल व्याज आणि मुद्दल, तर तुम्हाला ते 50,000 रुपये बँकेमध्ये भरावे लागतील आणि त्यानंतर तुम्हाला 2 लाख रुपयाच्या कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे मित्रांनो. अशी रक्कम परतफेड केल्यानंतरच शेतकऱ्याला एकवेळ समझोता अंतर्गत 2 लाख रुपये रकमेचा लाभ देण्यात येईल. हा OTSचा विषय आहे मित्रांनो. ज्यांना वन टाइम सेटलमेंट करायची आहे, केलेली असेल त्या सर्वांकरिता. त्यामध्ये अजून एक विषय आहे, सदर योजनेमध्ये 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2026 अखेर उचल केलेल्या पीक कर्जाचे पुनर्गठन, फेरपुनर्गठन केलेल्या कर्ज खात्यांपैकी एक किंवा अनेक बँकांमधले सर्व कर्ज खात्याच्या दिनांक 30/9/2025 पर्यंत थकीत असलेल्या व दिनांक 31 मार्च 2026 पर्यंत परतफेड न झालेल्या थकीत हप्त्यांची मुद्दल व व्याजासह रक्कम 2 लाखापेक्षा जास्त असल्यास, परत तोच विषय, अशा शेतकऱ्यांनी प्रथम 2 लाखापेक्षा जास्त असलेली रक्कम थकीत रकमेची परतफेड आवश्यक असेल. अशी रक्कम परतफेड केल्यानंतरच पात्र शेतकऱ्याला एकवेळ समझोता अंतर्गत म्हणजे OTS नुसार 2 लाख रुपयाच्या रकमेचा लाभ देण्यात येईल. तसेच या योजनेमध्ये शेतकऱ्यांना त्यांच्या हिश्श्याची 2 लाखावरील रक्कम बँकेमध्ये जमा करण्यासाठी 31 मार्च 2027 ही गोष्ट तेवढीच लक्षात घ्या, महत्वाची आहे. म्हणजे इथून पुढचे हे 7 महिने आणि मार्चचे म्हणजे 10 महिने वेळ आहे. 31 मार्च 2027 पर्यंत OTS वाल्यांना 2 लाखाच्या वरची रक्कम अदा करण्याकरिता भरण्याकरिता मुदत देण्यात येईल. हे शासन निर्णयामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे मित्रांनो. त्यांच्याकडे आता 7 आणि 3 असे 10 महिने अजून आहेत. म्हणजे याचा अर्थ ही कर्जमाफी बराच वेळ चालू शकते. ताबडतोबच कर्ज माफ होईल, ताबडतोबच कर्ज मिळेल, 100% सर्व शेतकऱ्यांनाच ताबडतोब लाभ होऊन जाईल अशातला भाग नाही, या शब्दातून ते लक्षात येत आहे. किंवा OTS वाल्यांना तेवढा वेळ मिळेल ही एक चांगली बाब आहे असं आपण म्हणू शकतो मित्रांनो. या व्यतिरिक्त ज्या शेतकऱ्यांना यापूर्वी महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019चा लाभ मिळालेला आहे, अशा शेतकऱ्यांना दिनांक 1/4/2019 ते 31 मार्च 2025 पर्यंत उचल केलेल्या अल्पमुदत पीक कर्जाची केलेले पुनर्गठन, फेरपुनर्गठन केलेल्या थकीत हप्त्यांची दिनांक 30/9/2025 अखेर थकीत असलेली 31 मार्च 2026 पर्यंत अखेर परतफेड न झालेली एक किंवा अनेक बँकांकडील सर्व कर्ज खात्यातील एकत्रित थकबाकीची मुद्दल व व्याजासह एकूण रक्कम 50,000 रुपये पेक्षा जास्त असल्यास, आता परत तोच मुद्दा आला मित्रांनो, ह्या सुद्धा समजून घ्या.
नाही समजला तर व्हिडिओ परत परत पाहण्याचा प्रयत्न करा आणि तसं समजून घ्या. परतफेड न झालेली एक किंवा अनेक बँकांकडील सर्व कर्ज खात्यातील एकत्रित थकबाकीची मुद्दल व व्याजासह एकूण रक्कम 50,000 पेक्षा जास्त असल्यास, 2 लाख नाही 50,000 पेक्षा, अशा शेतकऱ्यांनी त्यांच्या थकीत रकमेपैकी रुपये 50,000 वरील संपूर्ण थकबाकी बँकेमध्ये जमा केल्यानंतर त्यांना रुपये 50,000 प्रति शेतकरी कर्जमुक्तीचा एकवेळ समझोता योजनेचा लाभ देण्यात येईल. फक्त 50,000, 2 लाखाचा नाही. OTS वाल्यांना, वन टाइम सेटल वेळ, एक वेळ समझोता वाल्यांना. तसेच या योजनेमध्ये शेतकऱ्यांना त्यांच्या हिश्श्याची रुपये 50,000 वरील रक्कम बँकेमध्ये जमा करण्यासाठी 31 मार्च 2027 पर्यंत मुदत देण्यात येईल. ही फक्त मुदत आहे, एवढा एक भाग आहे. बाकी त्यांना पूर्ण रकमेचा 2 लाखाच्या कर्जमाफीचा लाभ मिळणार नाहीये OTS वाल्यांना. त्यामध्येच अजून एक पुढचा विषय आहे, राष्ट्रीयकृत बँका, खाजगी बँका व ग्रामीण बँकांकडील शेतकऱ्यांच्या पीक कर्ज, पुनर्गठित अनुत्पादित कर्जांना NPA अकाउंट कर्जमुक्ती एकवेळ समझोता योजनेचा OTS लाभ देत असताना अनुत्पादित कर्जाच्या तारखेनुसार डेट ऑफ NPA नुसार खतावणी शिल्लक म्हणजे लेजर बॅलन्स निश्चित केलेल्या टक्केवारीप्रमाणे सूट देण्याची रक्कम निश्चित केली जाईल. यासाठी बँकांसोबत वाटाघाटी करून सूट द्यावयाच्या रकमेचे प्रमाण निश्चित करण्यासाठी अपर मुख्य सचिव वित्त यांच्या अध्यक्षतेखाली प्रधान सचिव सहकार व्यवस्थापकीय संचालक महा-IT प्रशासक महाराष्ट्र राज्य सहकारी बँक मर्यादित मुंबई समन्वयक राज्यस्तरीय बँकर्स समिती म्हणजे SLBC पुणे व सहकार आयुक्त व सोबतच निबंधक सहकारी संस्था पुणे यांची समिती नेमण्यात येईल आणि ही समिती अनुत्पादित कर्जाबाबत म्हणजे NPA जे अकाउंट आहेत त्यांना सूट देण्यात येणारी जी रक्कम आहे त्या रकमेच्या संदर्भात रकमेकरिता बँकाशी वाटाघाटी करून निश्चित करेल. मित्रांनो, हे झाले आता OTS वाले. आता त्याच्यानंतर प्रोत्साहनपर लाभ म्हणजे जे रेग्युलर आहेत आणि ज्यांना 5-50 हजार रुपये जे सांगितलेले आहेत तिच्यामध्ये सुद्धा खूप लक्षात देण्यासारखं आहे मित्रांनो. ते सुद्धा समजून सांगतो, ते बघून घ्या मित्रांनो. ज्यामध्ये 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत मित्रांनो. 3 गोष्टी आहेत, 3-4 गोष्टी आहेत जवळपास. त्यापैकी आपल्याला सुरुवातीची गोष्ट पाहिजे, त्यामध्ये वित्तीय शिस्तीला प्रोत्साहन देण्यासाठी काय सांगितलेलं आहे, वित्तीय शिस्तीला प्रोत्साहन देण्यासाठी आणि नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ देण्यासाठी सन 2022-2023, सन 2023-2024, सन 2024-2025 या 3 आर्थिक वर्षांपैकी कोणतेही 2 आर्थिक वर्षात पीक कर्जाची उचल करून आर्थिक वर्ष संपल्यानंतर 30 जून पूर्वी किंवा बँकेच्या प्रचलित नियमानुसार विहित वेळेत यापैकी नंतरची असेल त्या दिनांकापूर्वी कर्जाची परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ देण्याच्या हेतूने प्रति शेतकरी 50,000 रुपये इतक्या अधिकतम रकमेपर्यंत लाभ देण्यात येईल. तथापि अशा पात्र शेतकऱ्यांनी सन 2025-2026 व 2026-2027 या आर्थिक वर्षामध्ये अल्पमुदत पीक कर्ज घेतले असल्यास अशा कर्जाची देखील विहित मुदतीत परतफेड करणे अनिवार्य असणार आहे मित्रांनो. सोबतच सन 2023-2024 अथवा सन 2024-2025 या वर्षात घेतलेल्या व त्याची विहित कालावधीमध्ये पूर्ण परतफेड केलेल्या अल्पमुदत पीक कर्जाची रक्कम 50,000 रुपयापेक्षा कमी असल्यास अशा शेतकऱ्यांना त्यांनी सन 2023-24 अथवा 2024-25 या वर्षात अल्पमुदत पीक कर्जाच्या मुद्दल व व्याजासह प्रत्यक्ष परतफेड केलेली रक्कम किंवा किमान, ही गोष्ट आता लक्षात घ्या, बारकाईने लक्षात घ्या, परत रिपीट करून पाहू शकता, किंवा किमान रुपये 5,000 रक्कम प्रोत्साहनपर लाभ देण्यात येईल. आता इथं स्पष्ट उल्लेख आहे, ही प्रिंट मिस्टेक आहे नाही हे अजून कोणी स्पष्ट केलेलं नाही. स्पष्ट त्यांनी बाकीच्या गोष्टी सांगितलेल्या आणि सोबत सांगितलेलं आहे 5,000 रक्कम प्रोत्साहनपर लाभ देण्यात येईल. इथे शून्य मागे पुढे कुठेच नाहीये. आता ही तांत्रिक चूक आहे, प्रिंट मिस्टेक आहे का काय आहे, येत्या काळामध्ये समोर कोणी येऊन सांगितलं तरच कळणार आहे. इथे स्पष्ट 5,000 रुपयाचा उल्लेख केलेला आहे. सोबतच उपरोक्त कर्जमुक्ती एकवेळ समझोता OTS व प्रोत्साहनपर लाभ मिळवण्यासाठी खालीलप्रमाणे निकष सुद्धा निश्चित करण्यात आलेले आहेत, जे असे आहेत. सदर योजनेचा लाभ देत असताना वैयक्तिक शेतकरी या निकष ग्राह्य धरण्यात येईल. वैयक्तिक शेतकरी, या योजनेमध्ये शेतकरी कर्जमुक्तीचा लाभ दिलेल्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ दिला जाणार नाही. सदर योजना शेतकऱ्यांनी राष्ट्रीयकृत बँका, खाजगी बँका, प्रादेशिक ग्रामीण बँका, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांकडून घेतलेल्या कर्जास लागू राहील, इतर बँकांना नाही. तसेच प्राथमिक कृषी पतपुरवठा सहकारी संस्थांनी त्यांच्या स्वतःच्या निधीतून वितरित केलेल्या कर्जांना देखील सदर योजना लागू राहणार आहे मित्रांनो. सोबतच योजनेच्या निकषानुसार पात्र शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण करणे तसेच ॲग्रीस्टॅक आधार सामग्री मंचावर शेतकऱ्यांची नोंदणी अनिवार्य असणार आहे. ही गोष्ट मी परत आपल्या सर्वांना सांगत आहे. या अगोदर सुद्धा हा निकष आपण वेळोवेळी सांगितलेला आहे, ते सुद्धा लक्षात घ्यायचं आहे, समजून घ्यायचं आहे.
योजनेचा लाभ मिळण्यासाठी खालील व्यक्ती पात्र असणार नाहीत. कोणते? महाराष्ट्र राज्यातील विद्यमान भूतपूर्व मंत्री, राज्यमंत्री, विद्यमान भूतपूर्व लोकसभा राज्यसभा सदस्य, विद्यमान खालील भूतपूर्व सदस्य, हे जे काही सर्व गोष्टी असणार आहेत मित्रांनो, हे सर्व लक्षणार आहे. ज्यामध्ये नागरिक संस्थांचे सदस्य, महानगरपालिका सोबतच नगरपालिका, नगरसेवक, केंद्र व राज्य शासनाचे सर्व अधिकारी कर्मचारी, एकत्रित मासिक वेतन रुपये 25,000 पेक्षा जास्त असणाऱ्या व्यक्ती, राज्य सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम उदाहरणार्थ महावितरण, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, एसटी महामंडळ इत्यादी व अनुदानित संस्था यांचे अधिकारी व कर्मचारी, एकत्रित मासिक वेतन रुपये 25,000 पेक्षा जास्त असणारे व्यक्ती हे सुद्धा पात्र नसतात मित्रांनो. शेतीबाह्य उत्पन्नाच्या स्रोतातून आयकर भरणाऱ्या व्यक्ती, सोबतच मित्रांनो निवृत्ती वेतनधारक व्यक्ती ज्यांचे मासिक निवृत्ती वेतन रुपये 25,000 पेक्षा जास्त आहे, माजी सैनिक वगळून मित्रांनो, कृषी उत्पन्न बाजार समित्या, सहकारी साखर कारखाने, सहकारी सूतगिरण्या, नागरी सहकारी जिल्हा बँका, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, महाराष्ट्र राज्य सहकारी बँक लिमिटेड, सहकारी दूध व संघ, सोबतच संस्थांचे पदाधिकारी, अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक मंडळ, अधिकारी व कर्मचारी ज्यांचे एकत्रित वेतन 25,000 पेक्षा जास्त असणाऱ्या व्यक्ती तथापि सहकारी साखर कारखान्यांच्या हंगामी कामगार योजनेसाठी अपात्र असणार नाहीत. ह्या काही गोष्टी आहेत मित्रांनो. याच्यानंतरची जी काही अंमलबजावणी आहे ती या खालीलप्रमाणे त्यांची समिती वगैरे असणार आहे. आपल्याला महत्त्वाचं होतं कोण पात्र नाही, कोणाला प्रोत्साहनपर मिळणार, कोणाला मिळणार नाही, कोणत्या वर्षीचं बसणार, कोणत्या वर्षीचं बसणार नाही, या अगोदर ज्यांनी कर्जमाफीचा लाभ घेतलेला आहे त्यांना लाभ कसा मिळणार नाही, ह्या सर्व गोष्टी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे मित्रांनो. तर मित्र, या व्यतिरिक्त कर्जमाफी संदर्भात किंवा इतर कोणत्याही योजनेच्या संदर्भात तुमचे कुठले काही प्रश्न, शंका, कुशंका असतील 100% कमेंट बॉक्समध्ये विचारण्याचा प्रयत्न करा. मी नेहमीप्रमाणे तुमच्या प्रश्नांचे उत्तर देत आहे आणि इथून पुढे सुद्धा देत राहील मित्रांनो. तर मित्र, या व्हिडिओच्या माध्यमातून कर्जमाफीच्या संदर्भात तुर्तास एवढेच. भेटूया एका नवीन व्हिडिओच्या माध्यमातून आमच्या नवीन उपयोगी माहितीसह. आणि मी नेहमीप्रमाणे सांगत असतो प्रत्येक व्हिडिओमध्ये नक्कीच आणि 100% अजून एका गोड बातमीसह मित्रांनो. तर मित्र, भेटूया तोपर्यंत.